सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे पुरस्कार जाहीर. चेअरमन सौ रुपाली गुरव यांनी दिली माहिती. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच वितरण होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सौ रुपाली गुरव यांनी दिली. प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतात. यंदाचे पुरस्कार आज घोषित करण्यात आले. 10वी-12वी परीक्षेत यश मिळवणारे तसेच शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिवाय अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमामध्ये सत्कार होणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार दगडू वाघे आटपाडी, चंद्रकांत चव्हाण कवठेमंकाळ, विलास धनगरे शिराळा, लक्ष्मण राजपूत जत, अमोल वंजारी वाळवा, पंडितराव पाटील तासगाव, बाळू गायकवाड मिरज, शकील तांबोळी खानापूर, अण्णाप्पा कोळी पलूस, किशोर जगदाळे कडेगाव, जालिंदर कांबळे तासगाव नगरपालिका शाळा, शरद बाटे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका, खाजगी शाळांमधील नशीब बाशा पटेल उर्दू शाळा जत, प्रवीण कुमार विजय खोत हरिपूर, सोलापूर जिल्ह्यातून सोमनाथ दवंडे पंढरपूर सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, कोमल तारळेकर आटपाडी, सारिका शेजाळ कवठेमंकाळ, मनीषा ठोंबरे शिराळा, अजंता लोंढे जत, ज्योती कांबळे वाळवा, कस्तुरी पाटील तासगाव, योगिता जांभळेकर मिरज, स्वाती पवार खानापूर, पुष्पा राजे पलूस, ज्योती सावंत कडेगाव, रंजना वनमोरे नगरपालिका शाळा विटा, किरण मोरलवार महापालिका शाळा, खाजगी शाळेच्या आशालता पाटील ईश्वरपूर, कन्नड शाळेच्या शशिकला पाटील जत, सोलापूर जिल्ह्यातून अनुराधा सोनवणे मोहोळ आणि पल्लवी मेशकर सांगोला असे पुरस्काराची नावे असल्याची माहिती सौ गुरव यांनी दिली. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.